चे दर वाढत असताना दुधाला 40 रुपये मिळत नाहीत, त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत, आंदोलन करतायत। कोथरूडच्या आंदोलनाचा आज 21वा दिवस आहे। या पार्श्वभूमीवर आज दुग्ध आयुक्त साहेबांबरोबर प्रांत कार्यालय या ठिकाणी बैठक झाली। या बैठकीमध्ये इतर प्रश्नांच्या बरोबर भेसळीचा मुद्दा प्राधान्याने पुढे आला। अत्यंत हतबल प्रशासन आहे अशा प्रकारची भावना मनुष्यबळाच्या उपलब्धतेच्या अभावी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली। ज्या अर्थी दुग्ध विकास मंत्री म्हणतायत 30% भेसळ आहे, तर मग कारवाई का होत नाही, हा रास्त सवाल आंदोलकांच्या वतीने आम्ही उपस्थित केलेला आहे। धाडी टाका, ॲक्शन प्लॅन घ्या, संयुक्त कारवाई करा। पशु विभाग, भेसळ विभाग, अन्न आणि औषधी प्रशासन विभाग आणि वजन काटे विभाग एकत्र कारवाई करा, ही मागणी आज आम्ही केली, ती मान्य झालेली आहे। आणि अहमदनगर जिल्ह्यात आणि राज्याच्या इतर जिल्ह्यात सुद्धा या संदर्भामध्ये धाड सत्र सुरू होईल अशा प्रकारचं आश्वासन आज या संदर्भात दिलंय। मुख्य मुद्दा 40 रुपये भाव मिळण्याचा आहे। जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत लढा आम्ही मागे घेणार नाही, हे सुद्धा आम्ही आज ठामपणाने सांगितलेलं आहे। पशुखाद्याचे दर हे सातत्यानं वाढवले जातात, त्याच्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि शेतकऱ्याचा तोटा वाढतो। त्यामुळे पशुखाद्याच्या बद्दलची एक राज्यस्तरीय पॉलिसी असली पाहिजे। त्या पशुखाद्यामध्ये काय कंटेंट आहेत ते तपासण्याची यंत्रणा असली पाहिजे आणि त्याचे दर हे सरकारद्वारे नियमित केले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी आम्ही केली। विशेषतः ज्या प्रकारे बियाणांचे दर हे नियंत्रित केले जातात, गुणवत्ता नियंत्रित केली जाते आणि त्यासाठी महाबीज सारखी यंत्रणा सरकारच्या हातात असते, तशाच प्रकारे सरकारचे प्रायोजित अशा प्रकारची पशुखाद्याची कंपनी असली पाहिजे आणि त्या प्रकारचा कायदा महाराष्ट्रात झाला पाहिजे। हा मुद्दा 2009 पासून आम्ही मांडत आलेलो आहे, तो आज आम्ही पुन्हा मांडला आणि त्याच्यावर जोर दिला। सकारात्मकरित्या याच्यावर ड्राफ्टिंग केलं जाईल आणि याबद्दल पाऊल टाकलं जाईल, अशा प्रकारचं आश्वासन आज मोहोळ साहेब जे राज्याचे दुग्ध आयुक्त आहेत त्यांनी आज आम्हाला दिलेलं। तुम्हाला अनुदान वाटपामधल्या ज्या अडचणी आहेत त्याच्याबद्दल आज खूप चांगले तोडगे आणि चर्चा झाली। नगर जिल्ह्याच्या पातळीवरचे जे प्रश्न होते त्याच्याबाबत सुद्धा ते 4 पावलं पुढे गेलेले आहेत। मात्र येऊ घातलेल्या फ्लश सीजनमध्ये दुधाचं उत्पादन अजून वाढणार आहे। दुधाचं उत्पादन आजच 20 लाख एक्सेस आहे। जर त्याच्यामध्ये 10 लाख एक्सेस दूध हे ऑक्टोबरमध्ये फ्लश सीजनमध्ये जर निर्माण झालं तर त्यामुळे दुधाचे भाव आज जे 27 रुपये आहेत ते 22 रुपयावर आल्याशिवाय राहणार नाही, ही रास्त भीती आम्हाला आहे। त्या पार्श्वभूमीवर काय सरकार करतं याच्याबद्दलचा प्रस्ताव आज त्यांनी आम्हाला दिला। जसं दुधाची पावडर स्वतः बनवून 20 लाख लिटर दूध हे पावडरमध्ये कन्वर्ट करणं, ते पावडरमध्ये कन्वर्ट केलेलं सरकारच्या अखत्यारीतलं दूध हे माता आणि बाल यांच्या कुपोषणाच्या निर्मूलनासाठी कल्याणकारी योजनांतून वापरणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या बाहेरच्या राज्यातल्या कंपन्यांना महाराष्ट्रातलं 20 लाख लिटर दूध हे पाईपलाईनद्वारे बाहेर कसं काढता येईल याच्यासाठी प्रावधान करणं किंवा त्याबाबतचे उपाययोजना करणं, असे पर्याय त्यांनी आमच्या पुढे ठेवलेले आहेत। आम्ही मिनिट्स मागितलेले आहेत। हे सगळे प्रस्ताव ते मिनिट्समध्ये रेखांकित करतील, त्याच्या आधारावर आंदोलकांची बैठक होईल आणि त्यामध्ये जर काही योग्य तोडगा आम्हाला वाटला तर त्याच्याबद्दल आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ। तूर्त आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत आणि जी आश्वासनं दिली ती प्रत्यक्षात येत आहेत असं वाटलं तरच त्या आंदोलनाबद्दल आम्ही पुनर्विचार करू, अन्यथा आमचा बैठा सत्याग्रह आम्ही सुरू ठेवणार आहोत। पशुवैद्यकीय उपचाराच्या मध्ये जी औषधं वापरली जातात त्याच्या किमती सातत्यानं वाढत आहेत। ज्याप्रमाणे मनुष्य वापरासाठीची जी औषधं आहेत त्यांच्यामध्ये जेनेरिक स्टोर्स हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये स्थापन झाली आणि त्यामुळे जनऔषधी नावाने औषधं रेट्स कमी करण्याच्या बद्दल पाऊल पडलं। त्याच धर्तीवर पशुवैद्यकीय बाबतीमध्ये जनावरांसाठी लागणारी जी औषधं आहेत जेनेरिक स्टोर्समध्ये ती उपलब्ध करून याचे दरसुद्धा नियमित केले पाहिजेत, कमी केले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी केली। त्याचबरोबर सरकारी दवाखान्यांमध्ये जी औषधं येतात तिचा काळाबाजार होतो तो रोखला पाहिजे। औषधांच्या बरोबरच जे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत ते सेवा देत नाहीत, गोठ्यांवर जात नाहीत, त्याच्याबद्दल उपाययोजना केल्या पाहिजेत आणि जी रिक्त पदं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आहेत ती सुद्धा भरली पाहिजे। अशा प्रकारच्या सुद्धा मागण्या आज आम्ही केल्या। या संदर्भात स्वतंत्र बैठक घेतली जाईल असं आश्वासन आम्हाला देण्यात आलं। ऊस क्षेत्राला ज्याप्रमाणे FRP आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू असतं तसंच धोरण दूध क्षेत्राला लागू करावं यासाठी गेले 2009 पासून आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय। मागच्या सरकारच्या काळात अजित पवार कमिटी या संदर्भात नेमण्यात आलेली होती आणि त्याच्या रिकमेंडेशन ह्या कायदा विभागाकडे आणि राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आल्या होत्या। मात्र त्यानंतर एक प्रकारे थंड बक्षामध्ये ते सगळं टाकून देण्यात आलं। आज आम्ही तो मुद्दा पुन्हा अधोरेखित केला आणि दुधाला FRP आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं संरक्षण देण्याबद्दल सरकारने पावलं टाकावी, त्या प्रकारचा कायदा करावा। त्याचबरोबर आंध्र प्रदेश सरकारने जो कायदा केला त्याच्या धर्तीवर वजनमापे
त्याचप्रमाणे मिल्कोमीटर, रास्त भाव याचा एकत्रित एक छत्री अंमल या राज्यामध्ये स्थापन होऊन दुधाचं सबंध क्षेत्र हे त्या दृष्टिकोनातून कायद्याने चालणारं क्षेत्र बनावं यासाठी सुद्धा आज आम्ही आग्रह धरला। याबद्दल काय निर्णय सरकार करतं याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे। मला खात्री आहे की आजच्या ह्या मीटिंगमुळे आणि कोतुळवासियांनी जे जबरदस्त आंदोलन गेले 21 दिवसापासून लावून धरलंय, जबरदस्त ट्रॅक्टर मार्च काढला, त्या कोतुळवासियांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारला याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावे लागतील।